नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेने आपल्या 54 उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे। मात्र मनसेची नाशिकमध्ये कमांड सांभाळणारे महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष राहुल डिकले यांचं नाव पहिल्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। शिवसेनेने युतीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी जाहीर सभेतून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। राज्यातील पहिलं सत्ता स्थान असणाऱ्या नाशिक महापालिकेच्या 122 जागांपैकी 54 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे। एवढंच नाही तर हे दोघे इच्छुक असणाऱ्या प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मधून एकही नाव जाहीर करण्यात आलेलं नाही। तर सातपूर परिसरातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवाराला स्थान देण्यात आले। मनसेचे संपर्क नेते अविनाश अभ्यंकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मनसेनं पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे। एकूण 54 उमेदवारांची यादी ही या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे आणि उर्वरित उमेदवार जी आहे त्याची यादी उद्या जाहीर करण्यात येईल। आपण जाणून घेऊया नेमकी कशा स्वरूपाचे प्राधान्य देऊन ही यादी तयार करण्यात आलेली आहे। यात महापौरांचं नाव दिसत नाही। पहिलं म्हणजे ही जी यादी जाहीर केली आहे हे संपूर्ण जे इंटरव्ह्यूज झाले होते त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मांडल्या गेल्या होत्या आणि जी इंटरव्ह्यूची टीम बसली होती त्या सर्व टीमने हे सर्व कंपाईल करून सन्मान्य राजसाहेबांकडे पाठवलं। त्याच्यावर राजसाहेबांनी सर्व विचार केला, सर्वांगाने विचार केला आणि ही पहिली यादी आपण 54 लोकांची जाहीर केलेली आहे। आणि महापौरांच्या प्रभागांमध्ये किंवा इतर काही अनेक जे महत्त्वाचे प्रभाग आहेत त्यामध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड आहे। ती आता आम्ही एकेकाला भेटतोय परत पुन्हा आणि मग त्याच्यातनं आपण पूर्ण अगदी एक्झॅक्टली ते जे पॅनल बनवायचे ते जास्तीत जास्त स्ट्रॉंग कसं बनवता येईल तो उद्देश आहे, म्हणून ती महापौरांची यादी फक्त थोडी पुढे आहे। काही विद्यमान नगरसेवक जी होती ती अजूनपर्यंत आपल्या संपर्कात नाही आहेत, ती इतर पक्षांच्या संपर्कात आहेत असं म्हटलं जातं आहे। जसं काही नावं आहेत तर त्या बाबतीत आपण काही हे करणार आहोत का, कारवाई करणार आहोत की काय करणार? तुम्हाला अगदी खरं सांगायचं आम्ही 122 लोकांची यादी करतोय, बरोबर आहे। आता ह्याच्यामध्ये आमच्याकडे जे जे तुल्यबळ उमेदवार आहेत त्यांना तर नक्कीच आम्ही देऊ। आता कोण जात आहे का कोण थांबतंय का हा विषय येतच नाही। इलेक्शन 15 दिवसावरती आहे त्यामुळे तो आम्ही विचार करत नाही। आपल्या पक्षामध्ये जे पुन्हा येण्यासाठी काही संपर्क काही लोकांनी केलेला होता, अजून काही इतर पक्षातल्या लोकांनी पण आपल्याशी काही संपर्क केला आहे का, विशेषतः भाजप आणि सेना? इतर पक्षातली लोक बरीच संपर्कामध्ये आहेत नक्की, परंतु आम्हाला जे सोडून गेलेले आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत तिकीट मिळणार नाही। एकूणच नाशिक महापालिकेच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेत मनसेनं आपली पहिली यादीसुद्धा जाहीर केलेली आहे आणि लवकरात लवकर हे निवडणुकीचं आव्हान कसं पेलता येईल, योग्यपणे पेलता येईल याची काळजी या ठिकाणी मनसेनं सर्वात आधी घेतलेली दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।